आपण आता चाळीसगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक या जुन्या सिग्नल चौकामध्ये उभे आहोत. माझ्यासोबत आहेत निर्भय महाराष्ट्र पार्टीचे उपाध्यक्ष आमचे मित्र आदरणीय तुषार निकम सर, सामाजिक कार्यकर्ते समाधान पाटील सर. आत्ता ही चाळीसगाव शहरातली आत्ताची ही सर्वात दुर्दैवी परिस्थिती. आता बघा, इथं जर विचार केला, जर या खड्ड्यामध्ये या एखादा वाहनधारक, प्रवासी, दुचाकीस्वार जर इथं गेला खाली, तर मला नाही वाटत हा खालून वर येईल वास. अशी परिस्थिती या चाळीसगाव शहरातील मुख्य चौकामध्ये, या गजबजलेल्या चौकामध्ये आपण पाहू शकतो. एकीकडे हा रस्ता इकडे बंद झालेला आहे. आता जो हा 16 कोटी रुपयाचा रस्त्याचं काम चालू आहे, चौकापासून त्या बाजूला ही आयसर जातीच्या मागे हा सदानंद पॅलेस पासून हा कचेरीकडे, बाजार समितीकडे जाणारा हा रस्ता. इकडून आता हा बस स्थानक परिसर, हे कुंची कॉम्प्लेक्स, आणि या बाजूने आपण बजाज कॉम्प्लेक्स, आणि इकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरचा हा नयनरम्य आणि खरोखर आता जर पाहिलं तर आपल्याला एक सुंदर देखावा बघा, म्हणजे सुंदर असं हा नजारा, आणि त्याच्या मध्यभागी ही शोकांतिका आणि दुर्दशा. हे आहे आपले चाळीसगावकरांचं एक छोटंसं आहे. आता सर, आता याविषयी हा बोला. चौक आहे हा चाळीसगाव शहरातला एकमेव मध्यवर्ती आणि मोठा चौक आहे. बरोबर. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर या खड्डा, आजूबाजूला खड्डे, महाराजांच्या पुतळ्याजवळ कोणतंच यांनी सुविधा नाही, चालण्याचा नीट मार्ग नाही. आता हे जे आहे, इथून येणारा माणूस जो आहे समाधान भाऊ, आता धुळ्याकडून जो धुळ्याकडून जो येईल किंवा स्टेशनकडनं येईल, आणि इथे ट्रॅफिक पण असतं सर, असं जर होणार. मोटरसायकल अडकते त्याची, आता तर ती गाडी निघणार नाही, पडून मरेलच. बरोबर. कारने जरी कारचं चाक अडकलं, कार सुद्धा पडली होऊ शकते. बरोबर. अशी खतरनाक स्थिती आहे. आणि नगरपालिकेने ही जाळी अनेकदा बसवली. बरोबर. बसवतात ते, पण इतकी चकलं बसवतात, हे नाटक आहे. आता इथे खाली जर पाहिलं, खाली सगळं धूळ जमा आहे, गटार आहे, पॅक आहे ही एकदम पॅक आहे. आता जर पाऊस झाला मोठा, या गटारीतून पाणी निघणार नाही, गटारीतून पाणी या रोडवर राहील. बरोबर बरोबर. गुडघ्या बरोबर राहील. म्हणजे सगळं चाळीसगाव गटारीतून चालेल. जे सगळीकडचं चित्र आहे, भूषण मंगल कार्यालयाजवळ पण तसं हे सगळीकडेच आहे. आता इकडे नाही जेव्हा गाड्या येतात, या इथे खड्डा आहे बघा, यांना एक खड्डा सुद्धा दुरुस्त करता आला नाही. तो खड्डा टाळण्यासाठी इकडे घुसतील, तिकडे घुसतील. नंतर तुम्ही हे बघा, हे पुतळ्याजवळ पण या रोडला इकडे आहे, आणि त्या बाजूलाही तसंच आहे. एवढाच ट्रॅक आहे येण्यासारखा, आणि एवढा रोड रिकामा पडलेला आहे खड्ड्या. बरोबर. हा, त्या तिथं बरोबर या झेरॉक्स दुकानासमोर. हा, तर नगरपालिका जे आहे, सुस्त प्रशासन चाललेलं आहे. नगरपालिकेला सांगायला लोकप्रतिनिधी नाही आहेत, आणि नगरपालिकेचे कर्मचारी असो किंवा ते साहेब असो, CO साहेब, हे नगरपालिकेच्या त्या बंद खोलीमध्ये किंवा काय म्हणू की बंद इमारतीतून हे लोक बाहेर बघायला तयार. आणि विशेष प्रशासक आहेत, प्रशासक आहेत. प्रशासक म्हणजे वचक नाही, मेन माणूस आहे इथलं. त्यांनी ठरवलं तर चाळीसगाव त्यांच्या कारकिर्दीत स्वच्छ आणि सुंदर करू शकतात. आणि जसं बदसूरत झालेली सुरत ती चंद्रशेखर यांनी सुपर केली होती, तसं ठोंबरे साहेबांचं नाव चाळीसगावमध्ये 100% निघालं असतं. पण ठोंबरे साहेबांनी ते केलं नाही. मग त्यांनी केलं नाही का त्यांना करू दिलं नाही, हा आणखी संशोधनाचा विषय नाही. बरोबर. पण मात्र माणसात दमक पाहिजेत, एवढं नक्कीच म्हणावं लागेल. पाटील सर, आता बघा, तुम्ही स्वतः पाहत आहेत, बघा आता काय वाटतंय. आता तुषार भाऊनी सगळं सांगितलं. आता या पलीकडे काय सांगणार की नगरपालिकेचे जे कर्मचारी असतील, जे अधिकारी असतील, लोकप्रतिनिधी जर आता तिथून नगरसेवक कोणी नाहीच आहे, आपण आमदार आणि माजी खासदार यांना सांगू शकतो की तुम्ही सांगून त्या अधिकाऱ्यांकडून हे काम करून घ्यावं, आणि लोकांची जी गैरसोय आहे ती गैरसोय दूर करावी, जेणेकरून हा फार गंभीर समस्या आहे. इथं जर एखादा माणूस अडकला तर त्याचा जीव गेला म्हणून समजा. मग जर कोणाचा जीव जर वाचवायचा असेल, तेवढं काम जर तुम्हाला करायचं असेल तर लवकर करावं, एवढीच मी याद्वारे विनंती करतो आणि 2 शब्द संपवतो. सर, आता परत हे छोटंसं काम, पण सर आम्हाला आनंद एवढा आहे, पण तो आनंद सुद्धा काही लोकांना आता म्हणजे काय म्हणता येईल, त्याला सामावला जात नाही. आम्ही श्रेयासाठी काम करत नाही, तुम्ही आम्ही फक्त जनतेचे छोटे छोटे प्रश्न
हे प्रशासन आपटते, संबंधित विभागामध्ये पोहोचावे हाच आपला शुद्ध हेतू असतो. आता हे खड्डं गेल्या अनेक दिवसांपासून सर प्रत्येक माणूस इथं जातोय, प्रत्येक क्षेत्रातला, प्रत्येक विभागातला. मग आता मला सांगा, आपण प्रत्येक वेळेस अशी अपेक्षा व्यक्त करायची, हे लोकप्रतिनिधी असतील, लोकप्रतिनिधी प्रत्येक गोष्टीमध्ये समजा त्यांच्याकडून जे शक्य आहे त्यांच्याकडून त्यांनी केलंच पाहिजे. माझा पुन्हा विषय तोच येतो, मग स्थानिक इथले लोक जे असतात, आजी माझी कोणीच नाहीत का, सदस्य असतील, जे काही नगरसेवक असतील, चांगले सुज्ञ समाजसेवक असतील, यांनाही दिसत नाही का? मग अशी काय भीती आहे चाळीसगावकरांमध्ये? सर माझा प्रश्न नेहमी असतो, अशी काय भीती आहे, दडपण आहे, ते कोणी बोलायलाच तयार होत नाही का? काय भीती आहे अशी दडलेली का बरं? आपण काही वेगळ्या पद्धतीने बोलतोय, आपण जनहिताच्या कार्यासाठी बोलतोय, आणि तरी लोक आपल्याला बघून पुढे चालले जातात. कोणी वेड्यात काढतो, कोणी काय म्हणतं. असो, इतिहास लिखणेवाले, इतिहास छोट्या कामातून लिहिला जातो, सुरुवातच तशी झालेली असते. चांगलं काम करणाऱ्यांना काय वेळातच काढतो. सिग्नल लाईट आमचं एकच म्हणणं आहे आपल्या सगळ्यांचं की हे छोटंसं काम आहे, नगरपालिका प्रशासनाने तात्काळाची गंभीरतेने दखल घ्या, लोकांचे प्राण वाचवा, आणि हा प्रकार छोटासा लवकरात लवकर याची सुटका करा. शहरात हजारो कोटींचे कामं चालू आहेत, शेकडो कोटींचे चालू आहेत, जे काही असतील ते, पण या छोट्या छोट्या खड्ड्यांमध्ये तरी लक्ष घाला. कमीत कमी ते खड्डे बुजा आणि लोकांचे जीव वाचा. आम्ही एवढे प्रशासनाला विनंती करतो. आमचं इथं काही बोलायचं आहे सर? हां चला बोला. मी जे म्हटले ना, इथून एवढे लोक जातात, एवढं ही सांगकाम्या सिस्टम पडून गेलेली आहे. हां जेवढं धकेल ना तेवढं धकवत राहील. हां तिकडं मेलेली लोक तरी अजिबात अश्रू ढाळायचे नाही, मरणारच. अरे. त्यांचं नशीब आहे मरणाऱ्यांचं, हां. वरती त्याची दोरी लिहिलेली आहे, हां म्हणून तो मेला असं म्हणायचं, आणि आपले खिशे तुडुंब भरत राहायचं. बरोबर. अरे पण लोकांची घरं उजाड करून असं तुमचे किती पण घरं भरले तर देव तुम्हाला खाऊ देईल का? बरोबर बरोबर. हा विचार करा. इतिहासाचा मी शिक्षक आहे, आणि म्हणून सांगतो, इतिहासाची पुनरावृत्ती होत असते. अधिकाऱ्यांनो, लोकप्रतिनिधींनो लक्षात ठेवा, इतिहासाची पुनरावृत्ती होत असते. आज वेळ जनतेवर आहे, उद्या वेळ तुमच्यावर येईल. बरोबर. मोठमोठ्या आमदारांचे, मंत्र्यांचेही मुलं ऍक्सिडेंटमध्ये मेलेले आहेत, हा बरोबर आहे. नातेवाईक मेलेले दुर्घटना आहेत. होऊ शकते. म्हणून सगळ्यांनी सावध व्हा, सगळ्यांनी सावध व्हा, सगळ्यांनी सावध वागा की कोणीही आपला जवळचा, नात्यागोत्याचा किंवा आपल्या शहरातला त्याला इजा होता कामा नये. त्याला तो बचावला पाहिजे, जगला पाहिजे, आणि ते होऊ नये यासाठी सगळ्यांनी सतर्क राहावं असं आवाहन करतो. धन्यवाद. आज दुसरं फेसबुक लाईव्ह जनहिताचा आम्ही केला, आनंद वाटला. मात्र याच्यावर मार्ग निघावा ही अपेक्षा व्यक्त करतो, आणि आम्ही इथं आमचं फेसबुक लाईव्ह पुन्हा इथं